श्रीराम नमस्कार. प्रशांत पुराणिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सुंदर प्रतिसादामुळे खूप अत्यंत आनंद होत आहे आणि या आनंदाबद्दल खरंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपला आजचा विषय जो आहे दीपावलीचे धार्मिक महत्त्व, आपली संस्कृती आणि परंपरा. या परंपरेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे दीपावलीचा जो मोठा उत्सव आपण साजरा करतो, आनंदाने साजरा करतो. हा साजरा करत असताना प्रथम आरंभ आपण कुठून करतो किंवा कसा करतो याचं महत्त्व सांगत आहे. वसुबारस हा पहिला उत्सव आहे. या वर्षी रमा एकादशी आहे आणि याच दिवशी वसुबारस आहे. म्हणजे एकादशी पर्व कालामध्ये एकतर देवतांचं पूजनाचं, उपवासाचं, व्रताचं महत्त्व आहेच आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. परंतु वसुबारस म्हणजे गोमातेचं महापूजन आपण या दिवशी करतो. का वसुबारस करतात, कशामुळे पूजन असावं, का करावं, त्याचं फार महत्त्व आहे. कारण सर्व देवतांची पण माता ही गोमाता आहे. जसं आपल्या सर्वांची माता गोमाता आहे. ही पृथ्वी मातेचं स्वरूप आपण गोमातेमध्ये पाहतो. आणि गोमातेचं पूजन आपण का करतो? कारण गोमातेचं पूजन करत आहोत, मग पृथ्वी पूजनाचं महत्त्वही आपल्याला पुण्यफल प्राप्त होतं. त्या गोमातेला वसुबारस या दिवशी स्नान कर्म करविणे किंवा तिचं पाद प्रक्षालन करणे, तिला सौभाग्य अर्पण करणे किंवा हळदी कुंकू समर्पित करून तिला पुष्पमाला, शोभा अलंकार सहित तिला सजवणे, तिला नैवेद्य समर्पित करणे, वंदन करणे, त्या भगवतीला नमस्कार करणे, प्रदक्षिणा करणे आणि ही पूजा परंपरेनं परिपूर्ण करणे. आता ही पूजा दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या सायंकाळी सवत्स गोमातेचं पूजन करावं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण गोमातेचं पूजन केलं म्हणजे इतरत्र आपल्या सर्व कार्यासाठी आरंभ आपण जो केलेला आहे त्याचं पुण्यफल आपल्या पदरामध्ये अवश्य पडतं. वसुबारस नंतर जो आपला या दीपावलीच्या माध्यमातून जो उत्सव आहे हा महत्त्वाचा धनत्रयोदशीचा उत्सव. धनत्रयोदशी इतक्या सुंदर प्रमाणे का साजरी केली जाते? या धनत्रयोदशीला यमदेवतेचं पूजन, यमदेवतेला दीपदान, तसेच देवतांनी भगवान विष्णूंची आराधना केली आणि विष्णूंचं स्मरण केलं म्हणून भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि देव कार्यासाठी अमृताचा कलश घेऊन सागर मंथनातून जे प्रगट झाले, त्यांनी दैत्यांना तर आपल्या अवतार कार्यातून मोहिनी अवतारही त्यांनी घेतला आणि त्यातून त्यांना अमृत हे मिळूच नाही. त्यामुळे अदुष्टांचा विनाश व्हावा आणि असुरांचं राज्य प्रस्थापित होऊ नये, देवकार्य सतत मंगल कार्य होत राहावं, या हेतूने मात्र देवतांना अमृत प्राशन करविलं. देवाने तर कृपा केली, पण देवता सुद्धा देवकृपा केल्यानंतर नुसतं थांबत नाहीत, तर भगवान विष्णूंचं पूजन करतात. धन्वंतरी ही देवता विशेषतः आरोग्याची पण देवता आहे. कारण अतिशय वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा जे आयुर्वेदाचे अभ्यासक असतात, हे सर्व जे अभ्यासक आहेत हे सर्व, तसेच भगवान विष्णूंचे सर्व भक्त धन्वंतरी भगवंताचं पूजन करतात, दीप उत्सव करतात आणि त्यांना वंदन नमस्कार करतात. पुढे दीपावलीच्या या उत्सवामध्ये आपण नरक चतुर्दशीचंही महात्म्य जाणलं पाहिजे. नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे लवकरात लवकर उठणे ब्रह्ममुहूर्तावरती आणि त्यानंतर स्नान कर्म करणे. पण ते स्नान कर्म करण्या अगोदर जी माता पुत्राला कशा प्रकारे बघा, अभ्यंग स्नानासाठी ज्या तयारीने स्नान केलं जातं, सुगंधी तैल त्यामध्ये आहे, उटणे आहे, औषधी चंदन लेपन आहे, हे सर्व अंगकांतीवरती लेपन करून ओवाळणं झाल्यानंतर, म्हणजे जी माता ओवाळते आणि तोही एक महोत्सवच आहे आणि एक आशीर्वाद रूपी हे कार्य परिपूर्ण होतं. आणि ब्रह्ममुहूर्तावरतीच का स्नान केलं जातं त्याचंही फार महत्त्व आहे. कारण भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये ज्या वेळेला अनेक धर्मस्त्रिया ज्या शक्ती आहेत, आता हे सर्व स्वरूप देवाचेच आहे, देव कार्य करतात आणि या कार्याची नंतर सफलता कशा प्रकारे त्यांनी परिपूर्णता केली आणि आपल्याला सर्वांना काहीतरी शिकवण्यासाठी किंवा एक उपदेश देण्यासाठी ही लीला भगवंतानेच करविली. त्या 16,100 स्त्रियांनी बघा, ज्या भौमासुराच्या बंधनामध्ये होत्या, भगवान विष्णूंची त्यांनी प्रार्थना केली, श्रीकृष्णांना वंदन केलं, स्मरण केलं आणि भगवान स्वतः धावतात, युद्ध करतात. कारण या अधर्मी नरकासुराने, ज्याला भौमासुरही म्हणतात, अधर्मी या नरकासुराने देवमाता आदितीची ही कुंडल स्वतः हरण करण्याचाही प्रयत्न केला.
म्हणजे देवतांना जो असुर त्रास देतो, भूमंडलामध्ये जो असुर सर्वांना त्रास देतो, अशा प्रकारे असुरांचं हे विनाश कार्य करण्यासाठी देवाचा अवतार आहे. आणि म्हणून देवाने युद्ध केलं, त्यालाही संपवलं, युद्ध कार्यामध्ये विजय प्राप्त केला आणि त्या सर्व स्त्री शक्तीला बंधनमुक्त केलं. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः भगवान श्रीकृष्णांना आपले पती रूपामध्ये प्राप्त केलं. ती विनंती करून स्वतः भगवंताला त्यांनी भाग पाडलं की आमचाही आपण स्वीकार करा. आणि देवतांचंही कार्य संपन्न झाल्यामुळे देवतांनी फार मोठा आनंद उत्सव केला. आणि तो आनंद उत्सव सर्वांना घडावा म्हणून आपली ही परंपरा आहे की दीपावलीच्या उत्सवामध्ये आपण तो साजरा करतो आणि भगवंताचं नामस्मरण करून किंवा सेवा करून हे कार्य संपन्न करतो. या नंतरचा जो उत्सव आहे बघा, नरक चतुर्दशीचं महात्म्य तर आपण संक्षिप्त रूपाने पाहिलं. हे तर सर्व श्रीमद भागवत ग्रंथकथामध्ये तर अतिशय विस्तारपूर्वक सर्व कथा आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी नरक चतुर्दशी दिवशी दुपारी अमावस्या लागत असल्याने भगवती महालक्ष्मीचंही प्रागट्य अमावस्येच्या दिवशी समुद्र मंथनातून, सागर मंथनातूनच झालं. आणि मग भगवती महालक्ष्मीने अतिशय शोभाय अलंकार स्वरूप दिव्य रूप धारण केलं. दैत्य ही अतिशय असं म्हणतात की ही जी देवी आहे ही आमचीही धर्मपत्नी व्हावी, असाही अट्टहास त्या दैत्यांचा झाला. परंतु भगवती तर साक्षात रमा आहे आणि रमा म्हणजे ती लक्ष्मी आहे, ती तर भगवान विष्णूंनाच प्राप्त होणार. आणि ती कारण भगवती शक्ती आहे म्हणून भगवान विष्णूंचं तिने स्वयंवर तर स्वतःच भगवतीने वरल्यामुळे तिथे सर्व देवतांच्या समीक्ष भगवान विष्णूंचाही विवाह कार्य संपन्न होतो. देवतांनी लक्ष्मीनारायण भगवंतालाही नमन केलं. आणि देवता ज्या प्रकारे भगवतीचं स्वागत करतात, आनंद उत्सव करतात, तर भूमंडलामध्ये आपणही आपल्या परंपरेनं दीप उत्सव करतो आणि या भगवती महालक्ष्मीचं पूजन करतो. लक्ष्मीचं पूजन करत असताना लक्ष्मी अनेक प्रकारच्या आपल्या घरामध्ये विराजमान असतात. मग ती धान्य लक्ष्मी असेल, ती धनलक्ष्मी असेल. आपण प्रत्येक कार्यामध्ये लक्ष्मी मातेचं हे स्मरण होतच आहे आणि करतोच आहोत. दीप उत्सव करतो. दीपोत्सव महत्पुण्यम बलिराज प्रवर्तते आनंद सर्व लोकानां मंगलानी गृहे गृहे. अतिशय सुंदर आपण ज्या पंथी असतात म्हणजे ज्या मृत्तिकाच्या पंथी, त्यामध्ये सुंदर दिवा आपण लावून भगवतीचं स्वागत करू. दीप उत्सव प्रकाशमान सर्वत्र आणि तेही सायंकाळच्या संध्या समयाला आपण महापूजन लक्ष्मी मातेचं करतो, सुंदर पूजन करतो. या लक्ष्मी मातेच्या पूजनासोबत आपण कुबेर देवतेचंही पूजन करतो. का कुबेर देवाचं पूजन या वर्षी अमावस्यालाही करावं लागतं किंवा प्रत्येक प्रतिवर्षाप्रमाणे करावं लागतं? कारण कुबेर देव हे धन अधिष्ठित असलेली देव आहे, म्हणजे धनाची देवता आहे. कारण भगवती महालक्ष्मीने ज्या कुबेरावरती कृपा केली, जगदंबा पार्वती माता भगवान महादेव या शिवशक्तीची उपासना त्याने केली आणि भगवान महादेवांच्या मंदिरात त्याने पूर्वजन्मामध्ये उपासना केली. त्यानंतर तो पुढच्या जन्मात एक मोठा राजाही झाला आणि राजा होऊन त्याने त्यानंतर दीप उत्सव प्रत्येक मंदिरामध्ये करण्यास प्रारंभ केला. स्वतःही दीप उत्सव केला, अनेकांनाही करण्यास त्याने सेवा सांगितली आणि त्या सेवेच्या माध्यमातून तो अधिपती झाला, धनदेवतेचा अधिपती झाला आणि भगवान महादेवांच्याही जवळ त्याला स्थान प्राप्त झालं. त्याच देवतेला कुबेर महाराज असं म्हणतात. आणि म्हणून आपण धन अधिष्ठित देवता असल्यामुळे लक्ष्मी मातेसह लक्ष्मी कुबेराचंही पूजन करतो, म्हणजे दोघांचंही पूजन करतो आणि त्यांची कृपा प्राप्त करतो. अतिशय सुंदर भगवती लक्ष्मीचं पूजन करत असताना ब्राह्मण देवही आपण बोलवतो. त्यांच्या माध्यमातून मंत्रोच्चार पूर्वक षोडशोपचार पूजक आपण षोडशोपचार पूजन पूर्वक आपण महालक्ष्मी कुबेर देवतेचं पूजन करून ती सेवा परिपूर्ण करतो. ज्यांना श्रीसूक्त येतं, लक्ष्मी सूक्त येतं, त्यांनी तर लक्ष्मी सूक्त पाठ म्हणून स्वतः भगवतीला नमन करावं, वंदन करावं. आणि ज्यांना लक्ष्मी सूक्त पाठ येत नसेल त्यांनी ह्रीं महालक्ष्मी नमः, लक्ष्मी कुबेर देवताभ्यो नमः असंही पठन करून वंदन नमस्कार पूर्वक सेवा परिपूर्ण करावी. यानंतरचा दीपावलीचा महोत्सव आपण साजरा करतो तो म्हणजे अमावस्येनंतर जो उत्सव आहे त्याला आपण दिवाळीचा पाडवा असं म्हणतो. बघा, बलिप्रतिपदाही असं म्हणतात. आता बलिप्रतिपदा असं का म्हणतात त्याचं कारणही आपल्याला धर्मशास्त्रामध्ये आपल्या ग्रंथपुराणामध्ये पाहायला मिळतं. काय महत्त्व याचं?
कारण त्या बली राजाने स्वतः अनेक यज्ञ केले, एक यज्ञ परिपूर्ण झाला तर तो मोठा सर्वांचा अधिपती होऊ शकतो, परंतु देवता असं कार्य होऊच नये आणि असुरांचं राज्य प्रस्थापित होऊ नये म्हणून भगवान विष्णूंना शरण जातात. विष्णू भगवंताच्या माध्यमातून कश्यप महर्षींना सांगण्यात आलं आणि कश्यपांचे पुत्र म्हणून स्वतः देव प्रगट होतात आणि वामन नारायणही अवतार होतो पुढे. आणि त्यानंतर मात्र ज्या दिवशी राजा बलीकडून त्यांनी दान मागितलं, ज्या दिवशी दान मागितलं, त्रिपद भूमी दान मागितलं, तो दिवस ज्या वेळेला दान दिलं, स्वतःलाही समर्पित केलं, एक दान तर 3 प्रकारचे त्या भगवान महाविष्णूंनी मागितले आणि आकाशमंडल, भूमंडल आणि स्वतःलाही समर्पित केलं. अशा भावाने तो सर्वात मोठा दातृत्वाचा भाव व्यक्त झाला आणि त्यालाही फार मोठा सन्मान प्राप्त झाला आणि म्हणून त्याला पाताल लोकाचं राज्य प्राप्त झालं. देवही त्याच्या द्वारावरती स्वतः द्वारपाल म्हणून त्याचे सान्निध्यामध्ये देव राहिले आणि बघा त्याला रोज देवाचं दर्शन होऊ लागलं. म्हणून असे भक्तही असतात. जसं प्रल्हाद महाराज सुद्धा अतिशय सुंदर चरित्र आपण पाहतो, तसं प्रल्हादांच्याच या कुळामध्ये हा राजा बली, त्याचीही आठवण स्मरण सर्वांना असावी. ज्या प्रकारे राजा हरिश्चंद्राचंही स्मरण होतं तसं या राजाचंही स्मरण असावं आणि तो महोत्सवपूर्वक दिवस आपला पुढे. या राजाने जसं सान्निध्य प्राप्त केलं, देवाचं अनुष्ठान केलं, तप केलं, यज्ञ केला, दान केलं, हे सर्व वर्षभरामध्ये आपल्याही हातून काही गोष्टी चांगल्या घडल्या पाहिजेत याचं स्मरण करण्यासाठी हा मोठा महोत्सव दिवाळीचा आपण साजरा करतो. त्याच उत्सवाला आपण पाडवा असं म्हणतो. यानंतरचा दीपावलीचा उत्सव यमद्वितीया, भाऊबीज आपण त्याला म्हणतो. बहीण स्वतः भावाला ओवाळते, यमराजालाही बघा स्वतः असा त्यातला भाव आहे की हे धर्मराज, यमराज, माझंही आयुष्य ज्याप्रमाणे आहे किंवा माझ्या बंधूचं आयुष्य आहे, हे आमचं जे प्रेम आहे हे कधीच नष्ट होऊ नये आणि यथा सांग आमच्या दोघांचं प्रेम तर तुमच्या कृपेनं आहेच आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं अघटित घटन घडून आमच्या दोघांचं प्रेम म्हणजे दुरावा, बहीण भावाचं नातं हे कधीच दूर असू नये. म्हणून आनंदाच्या प्रसंगी बहीण भावाचं नातंही कसं सिद्ध केलं जातं, तो सिद्ध करण्याचा दिवस म्हणजे या दीपावलीच्या निमित्ताने याला भाऊबीज आपण म्हणतो आणि तोही आपण साजरा करतो. असो, अनेक विस्तारपूर्वक सांगण्यासाठी अनेक साधन, अनेक ग्रंथामध्ये उपलब्धता आपल्याला अनेक प्रकारच्या मिळू शकतात, परंतु संक्षिप्त रूपाने सांगण्याचा प्रयत्न दीपावलीचा हा उत्सवाचा इथे आपण केला. आपणही श्रवण कराल, आपल्यालाही हे निश्चित आवडेल आणि आपणही विशेषतः सर्वांना आमच्यातर्फेही किंवा आमच्याकडून या दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.